तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. खरं तर कीर्तनाचा टाइम 7चा होता, पण मलाच थोडासा येण्यासाठी उशीर झाला, त्याच्यामुळे तुमची सर्वांची माफी मागतो. पण अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. बाबा एवढा दूरचा प्रवास करून आलोय, सकाळी गेवराईवरून आलेलोय मी, सकाळचं गेवराईचं कीर्तन करून. पण इथं आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटतोय की जेवढा प्रवास केला ते सगळा सीन भागच निघून गेला. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला. कशामुळं? तुमचे चरण. भगवंताचं एकदा चरण बघितलं की जीवनातला सगळा सिनभाग निघून जातो. तसं एवढं सुंदर असणारं हे वातावरण ते बघितल्याच्या नंतर माझा सगळा सिनभागच निघून गेला. असं वाटत नाही कार्यक्रम आपल्या गावात चालू आहे म्हणून. असं वाटेल की साक्षात सावता महाराजांच्या दरबारामध्ये आरणगावला हा कार्यक्रम चाललाय. थोडं दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं तुम्ही सर्वांना कार्यक्रमाचं नियोजन. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोडाशी चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय शिंदे महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय महाराजांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमच्या सोबत आलेले आमचे आदरणीय किशोरजी महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे, महाराजांनाही वंदन. त्याचनंतर आमचे आदरणीय दत्ता महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वच माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. काय वाणू आता न कुरेही वाणे अन मस्तक चरणी ठेवीत असे तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नातानं जे माझे मामा लागतात, मृदंग विश्वक मृदंग सम्राट आदरणीय अंकुजी महाराजकडे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचनंतर हार्मोनियमची साथ करण्यासाठी जे आदरणीय महाराजांचं नाव काय? जाधव महाराज. एकदा जाधव महाराजांसाठी टाळ्या वाजवा. त्याचं कारण म्हणजे बाबा मी मुळातच बेसूर आहे बरं. आज फक्त यांच्यामुळं सोरात आलोय. मग मी तेच सांगतोय, मी बेसूर आहे पण आज तुमच्यामुळं सोरात आलोय. आदरणीय महाराजांनाही माझं वंदन आहे. तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय वेणेकरी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आदरणीय रमेश दादा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर वेळात वेळ काढून जे माझ्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहेत, आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमच्या भगिनी, आमच्या तनुजाताईंचे वडील, अर्चनाताईंचे वडील आमचे आदरणीय काकाजी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी आदरणीय काकांनाही माझं वंदन आहे. मला आज तुम्ही सर्व जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनाला बसलेला, म्हणजे तुम्ही माझं कीर्तन ऐकण्यासाठी आलेले नाही बरं. आणि मी तुम्हाला कीर्तन सांगावं, मी तुम्हाला उपदेश करावा तेवढा पात्रतेचा काही मी नाहीये बघा. मला आशीर्वाद देण्याकरता तुम्ही सर्व मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. वारंवार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे, आपल्याच गावचे असणारे आमचे आदरणीय वंदनीय पोलीस पाटील असतील, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. विलास काका आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी, वयोवृद्ध मंडळी, ज्ञानवृद्ध मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचं ज्यांनी काम केलेलं आहे अशी असणारी माईक सिस्टीम सुद्धा छान आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. नाव झाले ना सगळ्यांचे? कुणी राहिलं नाही ना? आणि जरी कुणी राहिला असेल तर राग येऊन देऊ नका, कारण तुमचे नाव गेलं, मी काही तुमची बायको नाहीये, एवढं वाटतं माझं लक्षात ठेवा. आणि जरी कोणाचं नाव राहिलं असलच तर तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. फक्त उखाणा कसं घेतो लक्ष देऊ नाही का महिला मंडळ? आता सध्याच्या काळात उखाण्याच्या एवढ्या पद्धती निघल्यात बाबा. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावं. एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. उखाणा आहे का? येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा, अडकेल्याला घुंगर बारा, तुफानाला व्यापारी व्यापारी, सुपारी सुपाने ते, वाण्याला हंडाने ते, पाण्याला पाण्याने वाड्यात टाकते, वाड्यात वाडी 7 वाडे, वाड्यात पलंग पलगो, गादी गदी, ऋषी उशीर बशी, बशीत कप कपात गडी गडीत वाजला एक मी नानोबा तुकोबारांची. अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहितीये का? बटन तुटलं बटव्याचं नाव आहे का बरं? बटन तुटलं बटव्याचं आणि कानू घेत्यासाठी व्याचं. अरे बा, काय नावाच्या पद्धतीने. पण नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का बरं? सावता महाराजांच्या चरणी फुलं वाचतो वाकून, इकडे लक्ष द्या. सावता महाराजांच्या चरणी फुलं वाचतो वाकून आम तुम्हा सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबारायांचं मान राखून.
अभंग निवडलाय तो श्री संत सावता महाराजांचा आहे. आणि आजच्या अभंगाद्वारे सावता महाराज आपल्या कुळाचं स्वाभिमानानं वर्णन करतात. सावता महाराज सांगतात, आमुची माळियाची जात. ज्या जातीमध्ये आम्हाला जन्म भेटलाय ही जात जर आमची कुठली असेल तर ही आमची माळियाची जात आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. मुळात संतांचा जर विचार करायचा जर झाला, संतांच्या जीवनचरित्राचा जर विचार करायचा जर झाला तर याता याती धर्म नाही विष्णुदास. महाराज सांगतात, आमचं कुळ काय, आमचा धर्म काय, आमची जात काय, आमची काष्ट काय, हे वारकरी संप्रदायामध्ये मुळातच बघितल्या जात नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत, या कुळामध्ये आल्याच्या नंतरही ज्या कुळामधून आम्ही काय केलं, त्या पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली, हे खरं तर मुळात त्यांची जात त्यांना नाही सांगायची. ऐका, सावता महाराजांना आजच्या अभंगाद्वारे मुळात त्यांची जात नाही सांगायची, पण आमच्या कुळामध्ये जन्माला येऊन आम्ही पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली. तथा सांगायचं तात्पर्य त्यांचं एवढंच आहे, भाजीपाला विकत असताना, भाजीपाल्याची शेती करत असताना तो भगवंत नेमका मी आणला कसा, मी माझ्या जवळ केला कसा, आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला माझ्या हृदयामध्ये कोंडलं कसं, आजच्या अभंगाद्वारे महाराजांना असं सांगायचंय. मुळात वाक्य लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक संतांचा जर विचार केला तर कोणाकडून नाहीतर कोणाकडून काहीतरी शिकण्यासाठी भेटतं. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, महाराज देवाकडे जायचंय, देवाची भक्ती करायची, भगवंताचं नामचिंतन करायचंय, पण मुळात आम्हाला कुठल्या प्रकारचा वेळच भेटत नाही. संसाराच्या बाबतीत जर आपल्याला वाटत असेल भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आम्हाला वेळ भेटत नाही, त्यानं जीवनचरित्र कोणाचा अनुभवायचा असेल तर सावता महाराजांचा अनुभवावा. कोणाचं? सावता महाराजांचा. संसार करत असताना, प्रपंच करत असताना तो भगवंत मी माझ्या हृदयामध्ये मांडला कसा, तो भगवंत मी माझ्या हृदयामध्ये आणला कसा, त्याचं चिंतनच आज आपल्याला आजच्या अभंगाद्वारे बघायचंय. वाक्य लक्षात ठेवा. संसार करत असताना, प्रपंच करत असताना मुळात प्रत्येकाला देवाकडे जावं वाटतं, भगवंताकडे प्रत्येकाला जावं वाटतं. मी म्हणत नाही की पांडुरंगाची देवाची ओढ कोणाला नाही असं मनुष्य नाही, प्रत्येकाला देव आठवतो, पण कधी सुख असल्याच्या नंतर आठवतं का, दुःख आल्याच्या नंतर? हा पॉइंट आहे, बरोबर आहे. काय असल्याच्या नंतर? जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत कोणाकोणाला देव आठवतो, त्यानं पटकन हात वर करा. तुमचं काय घेऊन बसले मला सुद्धा नाही आठवत. बरं, दुःख आल्याच्या नंतर कोणाकोणाला देव आठवतो, त्यानं हात वर करा बरं. मला आठवतो म्हणून मी हात वर केला, बाकीच्यांना नाही आठवत का? प्रत्येकाला तो देव आठवतो. ऐका, जोपर्यंत सुख आहे बाबा तोपर्यंत देव कोणालाच आठवत नाही, पण महाराज दुःख आलं की तो जगाचा चालक मालक तो भगवंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये आठवतो. पण महाराज आमच्या जीवनामध्ये जे दुःख येतंय बाबा, हे दुःख येतंय तरी का? दुःख येण्याचं कारण काय? मुळात आपल्याकडे अज्ञान आहे. या इथला जर थोडासा विचार जर करायचा जर झालं तर याचं वर्णन एवढं गोड महाराजांनी केलंय. महाराज सांगतात, पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. हे एकमेव तत्व आहे. इथं पहिला जर विचार करायचा जर झाला तर इथं काहीच नव्हतं. ज्याला सांगितलं ब्रह्मदेवाला तुला सृष्टी निर्माण करायची ना, तर याच्यासाठी तपश्चर्या करावी लागल. काय करावी लागल? सृष्टी जर निर्माण करायची असेल तर याच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल. ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या ब्रह्मदेवानं तुम्हाला मला जन्माला घातलं, त्या ब्रह्मदेवाचं एक वैशिष्ट्य आहे. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? किती किती? गणिताचा क्लास चाललाय. किती डोक्यात ब्रह्मदेवाला? 4. बरोबर. ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन केले, तो वेड आहे. काय वर्णन? तो वेड आहे. मी माझ्या तोंडचं बोलत नाही, हे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा विरुत्तमा आणि वेडा इस ब्रह्मा एकला होता. एकला होता वेडा इस ब्रह्मा पूर्वेगा विरुत्तमा सृष्टीच्या उपक्रमा. ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, ज्या ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करण्यासाठी तपश्चर्या केली, तो ब्रह्मदेवाचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वेड म्हणून केलंय. विचार करा, 4 डोक्यावाला जर ब्रह्मदेव वेडा असेल, आपल्याला एकच आहे, आपली अगरबत्ती कुठं लावावी? बरं, मानीच्या वरती जो 7-8 किलोचा बोजा असतो याला डोके म्हणतात. हे बऱ्याच डोक्यावाल्याला कळत नाही, त्याला काय करणार आहे सांगा. बरोबर आहे. ऐका, ज्या ब्रह्मदेवानं ही तपश्चर्या केली, लक्ष देऊ नाही का बरं, पहिली स्त्री पहिला पुरुष जन्माला येण्यासाठी ती तपश्चर्या जर कुठं झाली असेल, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्रात
नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या फुलावरती बसून ती ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली. नाशिकचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनगर, त्रेतयुगातलं त्रिकंटक, द्वापार युगातलं जनस्थान, मुघलांच्या काळातलं गुलशानाबाद आणि कलियुगातलं नाशिक. बऱ्याच प्रकारे नाशिक या नावाला आम्ही ओळखतो. या नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या फुलावरती बसून ती ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवानं तपश्चर्या केल्याच्या नंतर आम्ही सर्वजण जन्माला आलो. आता आपल्याला जन्म भेटल्याच्या नंतर पाप कर्म हे दोन्ही तिन्ही प्रत्येकाला भोगायला येणार आहे. कारण जन्माला येत असताना पाप आणि पुण्य दोन्ही समान जर असलं तर मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्म भेटत नाही. ज्यावेळेस पाप आणि पुण्य माणसाचं समान असेल त्यावेळेस इथं जन्म भेटतो. अर्थातच पाप आणि पुण्य दोन्ही समान झाले, माणसाचा जन्म या पृथ्वीवरती झाला. आता इथं जन्म झाल्याच्या नंतर परत एक प्रक्रिया सुरू झाली, कर्माची, वासनाची आणि पापाची. ऐका, जन्म घेणे लागे वासनेच्या संगतीची झाले अंगे हररूप. पहिलं कारण जन्मा येणे घडे पातकांचे मूळ संचिताचे फळ भोगावया. दुसरं कारण आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. लक्ष देऊन ऐका बरं, माणसाची काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. माणसाचं काहीतरी पाप शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. आणि केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागणार आहे. प्रत्येकाला असं वाटतं आम्ही काय करतो हे देव बघत नाही, वाटतं की नाही? आम्ही काय जे करत असेल आम्ही आमचं चार भिंतीच्या आत करू, गावाला कळत नाही, लोकाला कळत नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, देवानं सीसीटीव्ही असे बसवलेत, एक इथं बसवलाय, एक इथं बसवलाय, एक इथं बसवलाय. बरोबर आहे का नाही? वर गेल्याच्या नंतर पापाची फेड प्रत्येकाला होणार म्हणजे होणार. ज्यावेळेस यमदेव न्यायला येतील, मग यमदेव न्यायला आल्याच्या नंतर तुम्हाला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं डायरेक्ट टाकता येत नाही. अगोदर तिथं जाऊन तुमचं काय जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही काय काय केलंय ते सगळं पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर येतं. मग तिथं प्रश्न विचारणार. सावता महाराजांची पुण्यतिथी तुमच्या गावामध्ये होती, चैतन्य महाराजांचं कीर्तन होतं, मग कीर्तनाला गेलता का? हो म्हणे गेलतो. नसला गेला तर लगेच तिथं डायरेक्टली दिसत म्हणजे तिथं पंगत दिलती का? बरोबर आहे का नाही महाराज? हे आपल्याला वाटतं असं तसं देव बघत नाही, बघत नाही. वर गेल्याच्या नंतर कळतं. कर्म जे आहे ना हे प्रत्येकाला भोगायला येणार आहे. जाऊ द्या, तुमचं आमचं जाऊ द्या, देवाचाच विचार करा. जगाच्या बापाला कर्म चुकलं नाही, तुम्हाला मला काय कर्म चुकणार आहे? कर्मे श्रीराम वनवासा गेला. दादा, कर्मानं श्रीरामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. देवाला जर कर्म चुकलं नसेल तर तुम्हाला मला काय कर्म चुकणार आहे? कर्म जे आहे ना हे प्रत्येकाला भोगायला येणार आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं. तिथं भगवंताच्या चरित्राचा विचार करा, साधू संतांच्या चरित्राचा विचार करा किंवा तुमच्या आमच्या चरित्राचा विचार करा. पण देवाच्या, संतांच्या आणि तुमच्या आमच्या चरित्रामध्ये असा फरक आहे. ऐका, देव जो येतो तो अवताराला येतो, संत येतात ते अवताराला येतात, जन्माला येतो ते तुम्ही आम्ही. अवताराला येणं कशाला म्हणावं आणि जन्माला येणं कशाला म्हणावं? येणंही ज्याच्या हातामध्ये नाही आणि जाणंही ज्याच्या हातामध्ये नाही त्याला म्हणावं जन्माला येणं. पण येणंही ज्याच्या हातामध्ये आहे आणि जाणंही ज्याच्या हातामध्ये त्याला म्हणावं अवताराला येणं. देवाच्या हातामध्ये येणं या आहे कार्य झालं की जाणं. साधू संतांच्या हातामध्ये येणं या आहे कार्य झालं की जाणं आहे. सावता महाराजांचं कार्य आजच्या दिवशी संपलं. भगवान पांडुरंग आणि सावता महाराज दोघं एकरूप झाले. देवा, या जगाच्या पाठीवरती माझं कार्य झालेलं आहे. आता मला वैकुंठाला नेण्यासाठी कोपला पाटीला गावीची हे लोक आता मज कोण भीक घाले. जगाचा चालक मालक तुकोबारांना वैकुंठाला नेण्यासाठी येतो. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, माझं कार्य झालं, ज्ञानेश्वरी सांगून झाली. आता मला काय जर घ्यायची असेल तर मला समाधी घ्यायची आहे. पर ब्राह्म पांडुरंग परमात्मा साक्षात ज्ञानोबारांना समाधी देण्यासाठी येतोय. अशा बऱ्याच संतांचं चरित्र जर तुमच्या आमच्या समोर जर अनुभवायचं जर झालं तर येतातही त्यांच्या मर्जीनं आणि जातातही त्यांच्या, म्हणजे ते येतात ते अवताराला येणं. देवाकडे बघा, येणंही त्यांच्या हातामध्ये आहे ना, का जाणंही त्यांच्या. तसं तुमचं आमचं आहे का? तुमचं आमचं आहे. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी कीर्तन सांगितलं म्हणजे मी जाणार नाही असं थोडीच आहे. मलाही जावा येत नाही बुरा आले अवतार, येत नाही बुरा आले अवतार, येत नाही बुरा आले अवतार, येत नाही बुरा आले अवतार.
पर्यंत उरणारा एकही अवतार झालेला नाही. येते नाही उरो आहे अवतार आणि येरती पामर जीवक येते. इथे राहण्यासाठी कुणी चाललेलं नाही, प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं कसं आहे निश्चित आहे, बरोबर आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्ही लाख कुठाने करा, यमापासून तुम्ही वाचू शकत नाही. यमदेव एक ना एक दिवस, आता त्याच्याकडे जर बघितलं तर अशी लिस्टच असते महाराज. आज चैतन्य महाराजांचा नंबर, उद्या दत्ता महाराजांचा नंबर, परवा जाधव महाराजांचा नंबर, तुकाराम महाराज, त्याच्या परवा तुकाराम महाराजांचा नंबर, त्याच्या परवा रमेश महाराज, अशी लिस्टच असते महाराज यमदेवाकडे. आमच्या गावात एक रामभाऊ नावाचा मनुष्य राहत होता. 1 नंबरला यमदेवाच्या लिस्ट मध्ये त्या रामभाऊचं नाव आलं. यमदेवाने रामभाऊचा घर पत्ता काढला आणि रामभाऊच्या घरी यमदेव गेले. रामभाऊला सांगितलं आता या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला राहायचं नाही, जायचा टाइम झाला, आता आपल्याला जायचंय. रामभाऊनं विचारलं तुम्ही कोण? म्हणजे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ हुशार होते. रामभाऊ म्हणले देवा मला न्यायचंय ना, घेऊन जा, काही हरकत नाही, पण खूप दूरचा प्रवास करून आलेला, थकला असाल तुम्ही, काहीतरी खाऊन जा ना. यमदेव म्हणले चालतंय. रामभाऊने असा प्युअर तुपातला शिरा केला यमदेवाला खायला आणि त्या शिऱ्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. ते शिरा यमदेवानं खाल्ला पण यमदेव झोपले. तोपर्यंत यानं यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःच 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले. यमदेव म्हणले रामभाऊ एवढा छान शिरा केला, एवढा गोड शिरा केला, मी तुला काहीतरी देणार आहे. आता काहीतरी देणार आहे म्हटल्याच्या नंतर रामभाऊ उड्याच मारू लागले ना. रामभाऊ म्हणले बरं नाही वाचलं आणि उलट दिवस मला काहीतरी देणार आहे, सांगा देवा काय देणार आहात? यमदेव म्हणले मी लिस्ट वरून सुरू करणार होतो ना, तर आता खालून सुरू करणार आहे म्हणले. अहो आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं म्हणे. इथं राहण्यासाठी कुणी आलेलं नाही म्हणे. जाणं हे प्रत्येकाचं जे आहे हे निश्चित आहे, पण कुणाचं जाणं कुणासारखं आहे? जाणं हे सगळ्यांचं सारखं आहे गाव बाबा? नाही, जाणं हे सगळ्यांचं सारखं नाही. बरं मला सांगा, जे धन धन, जे श्रीमंती, जे पैसा तुम्ही आम्ही करतो, हे धन, हे श्रीमंती, हे पैसा सोबत बांधून न्यायचं आहे का? येतं का काही सोबत? किती धन कमवा, किती श्रीमंती कमवा, आणि एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला धनाचा घमंड आहे ना, ज्याला श्रीमंतीचा घमंड आहे ना, ज्याला पैशाचा घमंड आहे ना, ज्याला ज्ञानाचा घमंड आहे ना, त्यांना जीवन चरित्र रावणाचं वाचावं. किती श्रीमंती होते त्याच्याकडं, अख्खी लंका त्याची सोन्याची होती. त्याच्या संसाराचा विचार करायचा जर झाला तर 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून, 80,000, त्याला 80,000 बायका होत्या, आपल्याला एक भेटाना. विचार करण्यासाठी बरोबर आहे. त्याच्या ज्ञानाचा जर विचार करायचा जर झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं, सांगितलं तर आपल्या डोक्याच्या वरून जाईन. गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण, एवढा विद्वान रावण होता, एवढी श्रीमंत त्याच्याकडं. पण ज्यावेळेस रावण गेला ना, त्यावेळेस एक कवडी सोबत घेऊन गेला नाही. तुकोबारायांना म्हणावं लागलं सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी गेली नाही, सांगत कबडी गेली नाही. कार्यक्रम 1 दिवसाचा, पण असं वाटायला की 1 दिवसाचे म्हणून वाटायला नाही. असं वाटायला की शाहू महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्त भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरण सप्ताह असावा आणि त्याच्यामध्ये आजची काल्याची कीर्तनाची सेवा असावी. एवढं वातावरण, एवढी मजा आहे महाराज. 1 दिवसाचा कार्यक्रम, एवढी पब्लिक, ते सगळं वातावरण एकत्र जुळून येत नाही महाराज. याच्यासाठी पुण्य असावी लागते, मनामध्ये भाव असावा लागतो, सेवा असावी लागते. उगाच करायचं म्हणून करायचं म्हटल्याच्या नंतर एवढं वातावरण होत नाही बाबा. याच्यासाठी काहीतरी साधनं असावी लागते. आणि कार्यक्रमाला सगळे बघा ना कसे गाणारे चांगले,
वाजवणारे चांगले आणि ऐकणारे चांगले, आणि जर सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. काही काही गावाला कीर्तनाला गेला तर तिथं गाणारे नसतात आणि वाजवणारे नसतात. एकदा खाली मी तिकडे विदर्भात कीर्तनाला गेलो, तिथं गाणारे नाही वाजवणारे नाही, टाळ घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही महागून उचला. काय म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही महागून उचला. आता ते दोघं उठले मलाच उचलायला लागला. आता काय करायचं सांगा बरं. आता गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे बघा. तिथं जर बघितलं तर गाणारे एक नंबर आहे, वाजवणारे एक नंबर आहे, ऐकणारे सगळेच एक नंबर आहेत. मग मी 2 नंबर आहेत. हा, सगळेच एक नंबर आहेत, गाणारे वाजवणारे ऐकणारे. जर सगळे एक नंबर असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका, मी सांगत होतो ऐका. महाराजांनी जसं प्रमाण दिलं, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असताना त्याच्या सोबत एक कवडी गेली नाही, तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे बरं. आपलं गणित आहे बाबा असं. ऐका, जेवढं भेटलंय ना माणूस तेवढ्या समाधानी राहतो का? जेवढं भेटलंय तेवढ्या समाधानी राहतो का? नाही राहतो का? मुळातच तो जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये समाधानी राहावं. खरं सुख जर कशात, एखाद्यानं जर असा प्रश्न विचारला, लक्ष देऊन ऐका, तुमच्या धन्यामध्ये तुमचं सुख नाही, तुमच्या श्रीमंतीमध्ये तुमचं सुख नाही, तुमच्याकडे किती पैसा आहे त्या पैशावरती तुमचं सुख नाही. जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये समाधानी राहणं, याच्यात फार मोठं सुख आहे बाबा. त्यात फार मोठं सुख आहे. जेवढं भेटलंय ना तेवढ्यामध्ये माणसानं समाधानी राहिलं पाहिजे. उदाहरण सांगतो, आमच्या गावात एका जणाला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. जास्त नाही, 2-3 दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे. 10 किलो सोन्याचा हंडा सापडला आमच्या गावात. आता 10 किलो सोन्याचा हंडा सापडला म्हणून मी त्याच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गेलो. म्हणजे काही देईल अशा उद्देशानं गेलो नव्हतो, फक्त त्यानं उकरीलं कुठं होतं हे बघायला गेलो होतो. म्हणजे आपल्याला कधीतरी जुना वाडा होता त्याचा, त्यानं तो जुना वाडा पाडला, नवीन घर बांधायचं म्हणून त्याच्यामध्ये त्याला तो 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. आता मी त्याच्या भेटीला गेलो होतो, ते असा डोक्याला हात लावून बसला होता. 10 किलो सोन्याचा हंडा सापडल्यावर माणूस किती खुश पाहिजे हो बाबा, किती खुश पाहिजे. बरोबर आहे का नाही? खुश पाहिजे का नाही? तो असा डोक्याला हात लावून बसला होता. त्याला म्हण का हो काय झालं, 10 किलो सोन्याचा हंडा सापडलाय, तुम्ही डोक्याला हात लावून बसला, एवढं नाराज काय, काय झालं काय? म्हणलं काय नाही. अहो म्हणलं मग 10 किलो सोन्याचा हंडा सापडलाय, तुम्ही खुश पाहिजे, एवढं नाराज काय? ते म्हणलं हंड्यावर बघ ना काय लिहिलंय. त्या हंड्यावरती लिहिलेलं होतं, हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. मी म्हणलं मग काय झालं, हंडा 10व्या क्रमांकाचा झालं काय? तुम्हाला तर भेटलाय ना. तू म्हणला मागचे 9 कुणी नेले असतील र. काय करायचं, 10 किलो भेटलाय याच्या समाधानी नाही, पण मागचे 9 कुणी नेले हे बघायचंय त्याला. ऐका, इकडं 1 एकर पडलेली असू द्या नाही तर 2 एकर पडलेली असू द्या, माणसाचा जीव कशात असतो? वा वा वा, इकडे नाही अभ्यास आहे सगळ्यांना. मला वाटलं आमच्याकडे म्हणून विचारलं. बरोबर आहे का नाही महाराज? हा, एवढं इकडं किती बी पडलेलं असू द्या, माणसाचा जीव त्या झाडातून त्या बांधात असतो. बरोबर आहे का नाही? जेवढं भेटलंय ना माणसानं तेवढ्या समाधान. अहो जाऊ द्या, तुमचा विचार करायचं काय गरज आहे, आमचा विचार करा. एक कीर्तन भेटलं ना, काय झोपेली विचार तुमचा विचार चाललाय. क्या सांगू काय काय झालं? हा बघ काय चालू होतं माझं विचार कीर्तन. वा वा बरं झालं तुम्ही कीर्तन म्हणले. असंच एका गावात विचारलं काय चालू होतं आपलं. तिथली बाई उठली, नुसती उठली ना, असा माईकचा दांडा हातात घेतला, मला म्हणले, ए महाराजा आम्हाला माहित असतो तुला कशाला आणला असतो. त्या दिवशीपासून मी विचारणं बंद केलंय. ती डायरेक्ट म्हणली म्हणजे पैसे तू घेतो रान बटईला देतो. त्या दिवशीपासून मी विचारत नाही. ते काय झालं पाटील, 1 वर्ष अगोदर माझा नाशिककडे ऍक्सिडेंट झाला. त्या दिवशीपासून मला थोडंसं ऐकायला कमी आहे बाबा, मला दिसायला कमी आहे आणि माझ्या लक्षात एक राहत नाही. दिसायला फार कमी. आता हे साऊंडच्या जेवढे स्टेज जवळ जेवढे आजी बसलेले आहेत ना, याच्या पाठीमागं मला दिसत नाही. आता तुम्ही जेवढे माझ्या समोर आहे याच्या पलीकडं मला दिसत नाही बघा. मला दिसायला फार कमी आहे. हा, दिसायला अगदी कमी आहे. मला चिल्लर तर दिसतच नाही, मला निस्त्या नोटा दिसतात बघा. दिसायला कमी. मी सांगत होतो तुम्हाला, लक्ष द्या. माझा विषय हा चाललाय, माझा मुद्दा हा चाललाय. ऐका, जेवढं भेटलंय ना माणसानं तेवढ्यामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, माणसानं समाधानी राहिलं पाहिजे. प्रत्येकाला त्याची अपेक्षा आहे, प्रत्येकाला धनाची श्रीमंतीची पैशाची अपेक्षा आहे. पैसा जरूर कमवा, मी म्हणत नाही पैसा कमवला नाही पाहिजे. ऐका, पैशाशिवाय या जगामध्ये काही होत नाही असंही म्हणणारे आहेत भरपूर जण, आणि ते वाक्य बरोबरही आहे. पण सगळ्याच गोष्टी पैशानं होतात हेही बरोबर नाहीये. काय मी म्हणतोय का हे कळलं ना तुम्हाला? सगळ्याच गोष्टी पैशानं होतात हे बरोबर आहे, पण सगळ्याच गोष्टी पैशानं होतातच हेही म्हणणं बरोबर नाहीये.
असं वाटू देऊ नका. पैसा सगळ्यात जास्त असला तर माणुसकी विकत घेता येते का? बोला, येते का? नाही. मुळातच पैसा किती असू द्या, माणुसकी ही माणसाच्या रक्तातच असावी लागते. पैसा देऊन माणुसकी विकत घेता येत नाही. पैसा भरपूर आहे, गेलेले आई वडील परत विकत घेता येतील का हो सांगा? अजिबात नाही ना. ऐका, सगळ्या गोष्टी या जगाच्या बाजारात पैशाने घेता येतील, पण गेलेले मायबाप, माणुसकी ही जगाच्या पाठीवरती पैसा देऊन विकत घेता येणार नाही. ती रक्तामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना मी सांगत होतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विचारे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. वाक्य लक्षात ठेवा. रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, लंका जळाली. द्वारकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. वाक्य लक्षात ठेवा. अमेरिकेला सोनं भरपूर असू द्या, संस्कृती नसल्यामुळे एक ना एक दिवस अमेरिका जळणार आहे. फ्रान्सला सोनं भरपूर असू द्या, संस्कृती नसल्यामुळे एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगतो, ज्या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे, त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश आपला. याच्याकरता धन असावं, श्रीमंती असावी, पैसा असावा, पण त्याच्यासोबत संस्कृती असणं ही फार गरजेची आहे. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावा लागणार आहे. विषय आपल्याला बाजूला चाललाय, विषय लक्षात ठेवा. जावा लागणार आहे हे प्रत्येकाला मान्य आहे. आल्याच्या नंतर जाणं हे प्रत्येकाचं कसं आहे, निश्चित आहे. पण कोणाचं जाणं कसं, कोणाचं जाणं कसं, साधू संतांचं जाणं वेगळ्या पद्धतीचं आहे, देवाचं जाणं अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे, आणि तुमचं जाणं हे वेगळ्या पद्धतीचं आहे. ऐका, मुळातच सोबत धन येत नाही, श्रीमंती येत नाही, पैसा येत नाही, माणसाची माणुसकी सोबत येते. माणसाच्या जीवनामध्ये बदल काळानुसार झाला पाहिजे. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं माणसानं वागलं पाहिजे. बरोबर आहे? नाही कळालं तर अजून पुढे जाऊन सांगतो. माणसाचं आयुष्य ड्रायव्हर सारखं असलं पाहिजे. कोणासारखं? ड्रायव्हर सारखं. बरोबर आहे का नाही? ऐका, रस्त्यावरती तो जरी गाडी चालवत असाल, तो गाडी त्याच्या जरी पद्धतीनं चालवत असेल, तर पुढून एखादी गाडी जर आली तर आपली गाडी काय करावी लागते? कंट्रोल करावी लागते. एखादा पुढून जर आपल्या अंगावरती आला तर आपली गाडी काय करावी लागते? रस्त्याच्या खाली घ्यावं लागते. बरोबर आहे? हे मॅनेजमेंट असतं. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या ठिकाणी तसं माणसानं वागलं पाहिजे. म्हणजे माणसाचं आयुष्य हे कोणासारखं असलं पाहिजे? ड्रायव्हर सारखं. हे जर कळालं नसतं तर अजून पुढे जाऊन सांगतो, माणसाचं आयुष्य बस मधल्या कंडक्टर सारखं असावं. बसने प्रवास तुम्ही केलाय कधी? करतो रोज. रोजच करत असाल. लाडकी बहीण योजना अर्ध आहे तुम्हाला. 70-75च्या पुढं फ्री आहे. ह्याच्यामुळं बाबा बसमध्ये तरुण पुरुष कमी, महिला मंडळ आणि वयोवृद्ध जास्त आहे. हा, नाथषष्टीला एकदा मी बसने प्रवास केला. गर्दी भरपूर बसमध्ये. आणि नियम आहे असा, किती गर्दी असली तर स्वतःचा रुमाल शीटावरती टाकला की शीट कोणाचं होतं? कोणाचं होतं? आपलंच होतं ना. आपल्याला पुणे जिल्हाच आहे ना, मग काय अडचण नाही. हा बरोबर आहे. कारण 5 ते 6 वर्षापासून मीही पुणे जिल्ह्यातच राहतोय. आता PhD करायची येतच. लक्ष दे नाही का? म्हणजे तुमचा नियम आणि आमचा नियम काही वेगळा नाही. बरोबर आहे ना? ऐका, शीटावरती रुमाल टाकला की शीट कोणाचं होतं? आता गर्दी जास्त असल्यामुळे मी रुमाल घेतला आणि शीटावरती टाकलं. म्हटलं किती गर्दी असू दे, आता शीट कोणाचं झालंय? आपलं झालंय. म्हटलं सगळे अगोदर मध्ये जाऊन दिले आणि मग नंतर मी मध्ये गेलो. ज्या शीटावरती मी रुमाल टाकलेला त्या शीटावरती माझ्या अगोदर एक बाबा बसलेली होती. मी म्हणलं, बाबा ही माझी जागा आहे. बाबा म्हणले, कशावर तुझी जागा आहे? आणि मी फेटा काढला, धोतर नसलं की मला कोणी ओळखीत नाही. मी महाराज म्हणून सुद्धा वाटत नाही. बघा, आता खरं सांगायचं, ज्यावेळेस मी गाडीतून उतरलो, मी इकडून खाली आलो, त्यावेळेस मी महाराज म्हणून तरी वाटत होतो का? नाही. मग का पोत्रायचे का? असं काय म्हणतात का? महाराजच आहे ना. पण महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. बरोबर आहे का नाही? मोबाईल बंद करा. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. काय 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 माणसं वजनदार असतात, लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. किती क्विंटलची? 1.5 क्विंटलची. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले. कशाला मराय जावा का तिच्या घरात चोरायनं? सांगा बरं. आता घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. आता बाईला जाग आली तर तिनं एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली.
आणि अंगावर बसून स्वतःच्या पोराला म्हणले पप्या जाय पटकन पोलिसाला बोललो ना. ते बाहेर गेलं आणि परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडणार नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलवणार. असे वजनदार माणसं. आपल्याकडे बघितलं दाढी नाही गाडी नाही बॉडी नाही त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. हा फेटा नसला की मी महाराज म्हणून वाटत नाही. बाबा म्हणले कशाहून तुझी जागा आहे. मी म्हणलं बाबा मी शिटावरती रुमाल टाकला त्याच्यामुळे माझी जागा आहे. बाबा काय म्हणले माहिती का तू शिटावरती रुमाल टाकलास म्हणजे शीट तुझं झालं का. सकाळपासून एसटीवर माझं धोतर वाळतंय म्हणला एसटी माझी झाली कसा. बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. सांगत होतो कोणासारखा आयुष्य असावं कंडक्टर सारखा. ऐका बसमध्ये बसलेले 50 प्रवासी आहेत. गळ्यामध्ये पैशाची पिशवी आहे. ऐका कुठला प्रवासी कुठं उतरणार आहे त्याला माहित नाही. तिकीट तो प्रत्येकाला देतो. कुठला प्रवासी कुठल्या स्टॉपला उतरणार आहे त्याला माहित नाही. आणि गळ्यामधली पैशाची पिशवी दिसत जरी त्याच्याजवळ असली तर त्याची आहे का ती नाही. स्टॉपला गेल्याच्या नंतर ती काय करावी लागते जमा करावी लागते. तसं तुमचं आमचं आहे. पैसा तुमच्या पशी जरी दिसत असला तर धन हे कुबेराचं आहे. जायच्या टायमाला सगळं त्याच्याकडे जमा करावं लागतं. ऐका आपलं आयुष्य आपण जगात कुठेही फिरा पण काळ आणि वेळ आली की त्या जागेवरती जाणार आहे. कुठं जाणार आहे कधी जाणार आहे काय जाणार आहे केव्हा जाणार आहे हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. पण जाणं हे मात्र प्रत्येकाचा निश्चित आहे. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. असं माणसाचं आयुष्य जे आहे ते बस मधल्या कंडक्टर सारखं आहे. पैसेही त्याचे नाही. कुठला प्रवासी कुठं उतरणार आहे हेही त्याला माहित नाही. तसं आपल्याला कधी जायचं हेही आपल्याला माहित नाही. आपल्या जवळचं धन आपल्या जवळची श्रीमंती आपल्यापासला पैसा तोही आपला नाही. धन हे आणि देह देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येते मनुष्याचे काय आहे. अहो काहीच नाही ना मनुष्याचं आहे का. येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. सगळं जे आहे ते सगळं इथंच ठेवावं लागतं. पण माणसाला अपेक्षा मात्र सुखाची आहे. आता एक ऐका अपेक्षा सुखाची जर असेल तर याच्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताकडे जावं लागेल. पण महाराज आमच्या जीवनामध्ये मुळात दुःख येतंय तरी का. दुःख येण्याचं कारण काय. वाक्य लक्षात ठेवा बरं. आपल्याकडं अज्ञान आहे. काय आपल्याकडं अज्ञान. अज्ञान किती प्रकारचं आहे. देहाचं आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये. अज्ञान जर बाजूला काढायचं असेल तर याच्याकरता माणसाला संगत साधू संतांची करावी लागेल. कारण अज्ञाना लावावे सण मार्गाशी किंवा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि देह कष्टविती. अजून पुढे जाऊन सांगतो येते उपकारासाठी आले घरजा. तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील तर ते म्हणे साधू संत आहे. बरोबर आहे. अज्ञानाला योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर साधू संत आहेत. म्हणून मी सांगतो देवाच्या संगतीपेक्षा संतांची संगती फार महत्वाची अगदी श्रेष्ठ आहे. पण संतांची संगत होते का लवकर. जाणकार आहात तुम्ही सर्वजण माझ्या समोर बसलेले. संतांची संगत लवकर होते का नाही. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड आहे म्हणे साधू संतांची भेट. ही सहसा कोणाच्या नशिबात नाही. पण एखाद्याला जर संतांची भेट झाली तर मग महाराज काय सांगतात
संत कृपा झाली इमारत, ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. फक्त भेट होत असताना, संगत होत असताना आपल्या जीवनामध्ये जर कोणाची व्हायची असेल तर साधू संतांची व्हावी. आपल्याकडे अज्ञान याच्याकरता आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, अज्ञान बाजूला काढायचं असेल तर संतांची संगत करावी लागल. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख किती प्रकारचे बोला. जन्मापासून मरेपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख आहे हे किती प्रकारचं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, बऱ्याच जणांचं उत्तर असेल, महाराज आम्हाला पावला पावलावरती दुःख भेटतं, दिवसा दिवसावरती दुःख भेटतं, चालताना बोलताना आम्हाला दुःख भेटतं. पण एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपल्या पावला पावलावरती दुःख असेल, चालताना बोलताना आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, रोज रोज आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, पण हे किरकोळ दुःख आपल्याला बघायचे नाही. जन्मापासून मरणापर्यंत जे आपल्या जीवनामध्ये दुःख हे 4 प्रकारचे कुठले कुठले आहे का. एक जन्माचं, दुसरं मरणाचं, तिसरं वृद्ध काळाचं आणि 4थं आजाराचं. गंमत आहे का. 4 दुःखांपैकी 2 दुःख टाळता येतात आणि मुळातच 2 दुःख आपल्या जीवनातले टाळता येत नाही. ऐका, कुठले 2 दुःख टाळता येतात आणि कुठले 2 दुःख टाळता येत नाही. जन्माचं दुःख इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाला टाळता येतं हात वर करा. येतं का. नाही. जन्माचं दुःख कोणालाच टाळता येणार नाही. मग जन्माचं दुःख टाळता येत नाही म्हणजे मरणाचं दुःख येतं का टाळता. नाही. जन्माचं आणि मरणाचं मुळात बाबा हे 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही. पण त्याच्या पुढचे 2 दुःख आपल्याला टाळता येतात. कुठले कुठले का. जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही आणि जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. आपल्या जीवनातले 2 दुःख आपल्याला टाळता येतात आणि मुळात आपल्या जीवनातले 2 दुःख टाळता येत नाही. बरं, ज्याची अपेक्षा त्याची प्राप्ती नाही आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. दुःखाची अपेक्षा कोणाला आहे. कोणालाच नाही, पण त्याची प्राप्ती अगदी प्रत्येकाला. सुखाची अपेक्षा कोणाला. प्रत्येकाला आहे, पण त्याची प्राप्ती प्रत्येकाला आहे का. नाही. म्हणजे ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, एक वस्तू ह्या काळामध्ये जर सुख देत असेल तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये काय देते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल होतो. उदाहरण, थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये काय घालतो आपण. बोला, काय घालतो. स्वेटर. थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला. कशाला. सुखाला. ते स्वेटर उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये घाला. कशाला कारणीभूत आहे. दुःखाला की सुखाला. दुःखाला. मला सांगा, वस्तू बदलली की काळ बदलला. हो, काय बदलला. काळ ना. वस्तू एकच आहे, बदलला जर काय असेल तर काळ बदलला आणि काळानुसार त्या वस्तूचा काय झाला. बदल झाला. एखादा गोड पदार्थ आहे आणि तो गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच गोड पदार्थ बाबा रोज 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 पात्रामध्ये वाढला तर माणसाला काय होते. काय होते. उलटी ना. बरं, तिला उलटी का म्हणतात. तिला उलटी का म्हणतात. हा कधी डोक्यात प्रश्न आलाय का कुणाच्या. का उलटी म्हणतात. मी सांगू का. सांगू का. तर तिला उलटीच म्हणतात. असं आहे का ते. उलटी या शब्दाचा अर्थ आहे का. पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटेच परत येते नाही, ही प्रक्रिया झाली. म्हणून ती वाक्य लक्षात ठेवा. मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाहीये. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आलोत आपण. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. झाड आणि वृक्ष ही DED ला समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाहीये. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी आणि लता वेगळी. वेलीत 2 प्रकार आहेत. एकीचा विस्तार जमिनीवरती आणि एकीचा विस्तार आकाशाकडे. हिचा विस्तार जमिनीवरती आहे ती लता आहे, जिचा विस्तार आकाशाकडे आहे ती वेल आहे. ज्याला डायरेक्ट फळं येतात, फुलं येतच नाही, ते म्हणजे झाड आहे. आणि ज्याला फुलं येऊन फळं येतात ते म्हणजे वृक्ष आहे. आता वेल वेगळी, वृक्ष वेगळी, लता वेगळी आणि झाड वेगळं. प्रत्येक शब्दाची जी भूमिका आहे ही स्वातंत्र्य भूमिका आहे. बरोबर आहे का नाही. आता तुम्हाला महिला का बरं म्हणतात. तुम्हाला महिला का म्हणतात नाही माहित. मी सांगू का. सांगू. सांग म्हणा. तू तुला आणलंयच कशाला. 2 तास तू इथं सांगायला चालूस. तूच सांग. का महिला म्हणतात. लक्ष देऊ नाही का. यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात. उत्तर बरोबर आहे ना.
बरोबर असेल तो नोट करून घरी घेऊन जा. असं आहे का ते? महिला या शब्दाचा अर्थ असा आहे, मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. या माऊलीचं नाव म्हणजे महिला. ऐका, ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं. काय झालं? ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालंय त्यांना विचारा, जे पिपळा खाल्ले म्हणजे त्यांना काही कळणार नाही, कारण त्याच्यासाठी एखादं तरी लग्न करावं लागतं. मी फार जबाबदारीने बोलतोय, एवढं वाक्य माझं लक्षात ठेवा. नाही कळलं? नाही कळलं? कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत. हा हा, आता सांगतो ना बाबा. ते म्हणते आता सांगा की. आता सांगतो ना. नाही आता खरंच सांगतो. फक्त तुम्ही म्हणू नका की तुझं लग्न झालं नाही तू काय सांगणार आहे. पण मी पुरावा देऊन बोलणार आहे, कारण मी पुरावा देणारा बाबा आहे. बरोबर आहे का नाही? महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा, आणि महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर इथं महाराज जिता पुरावा. माझ्याकडे पुरावा आहे. ऐका, संसार कसा आहे म्हणे, फलकट तो संसार येते सार भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. मुळात संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. आता इकडे लक्ष द्या. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्याने माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबा रंगवे. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आता काय करायचं सांगा. गायनाचारीची बायको काय गपची बसते का? होय दत्ता महाराज. गायनाचारीची बायको गपची बसते का? दत्ता महाराज लय मजा महाराज. अगदी आमच्या जीवलं गत बघा. ऐका, गायनाचार्याची बायको गपची बसते का? किती गोड चाल घरी जा. घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणायचं का गो आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी गोड चाल गेली. बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे तुम्ही घबरा. कीर्तन करायची बायको गपची बसते. कीर्तन करायची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. या संसाराच्या या प्रपंचाच्या मुळात कधी नादाला लागू नका बाबा. एका जणांना कदरून सासऱ्याला फोन लावला. ते सासऱ्याला काय म्हणलं माहिती का? हॅलो, तुमची पोरगी तुमच्या घरी घेऊन जा म्हणला. मला ठेवायचीच नाही. लग्न झाल्यापासून मीच भांडे घासतोय म्हणला. घेऊन जा म्हणलं तुमची पोरगी, मला ठेवायची नाही. लग्न झाल्यापासून मी भांडे घासतोय. सासरा काय म्हणला माहिती का? जावाय बापू 5 मिनिटानं फोन करा. माझे हात वले धुणं झालं की मी लगेच तुम्हाला फोन करतो. काही काळजी करा. प्रत्येकाची अवस्था अशी महाराज. एक जण बारीक कटिंग करून आलं आणि बायको पुढे गेलं आणि बायकोला म्हणलं आज जरा मी बारीक कटिंग करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला सण काही गरज होती का? ते बायकोला म्हणलं आज जरा मी बारीक कटिंग करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला सण. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायची ना, पाळण्यातली दिसला असता. काय करायचं सांगा. एक बायको माहेराला गेली. एक म्हणजे एकच बायको हे वाक्य लक्षात ठेवा. बायको माहेराला गेली आणि माहेरून रोज फोन करे. हॅलो कुठे? ते म्हणतात घरीच. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणायची मिक्सर वाजलं. पहिल्या दिवशी मिक्सर, दुसऱ्या दिवशी फोन. हॅलो कुठे? घरीच. अजिबात विश्वास नाही. कुकरची शिट्टी वाजली. दुसऱ्या दिवशी कुकरची शिट्टी वाजली आणि तिसऱ्या दिवशी न सांगता माहेरून घरी आली. पण नेमकं ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं पप्पा तुझा बाप कुठे? पोराला म्हणला मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडते. कुठे तर संसार आहे म्हणे हा प्रपंच. दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले. गाडीवर रस्त्याच्या कडेला बैल सजवलेले. बैल कोण्या सणाला सजवतात? वळाच म्हणतात ना. बिंदूर. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते महाराज. जिल्हा बदलला की तालुका बदलतो. तालुका बदलला की गाव बदलतं. गाव बदललं की भाषा बदलते. कारण आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे? हा जीव गेल्यावर म्हणजे आमच्यासारखं. आता महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर आमच्याकडे महिला मंडळी एका रांगेत, पुरुष मंडळी एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडे येतात का? येतात की नाही? येतात ना. आमच्याकडे रिकाम्या हातात माहिती. आमच्याकडे 500 पैशाच्या नोटा घेऊन येतात. तुमच्याकडे नाही देत का? बया म्हणतात महाराज तो पैसे मागायला सोबत काही चांगलं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका. पैसे जरी नसले आणले तरी मी कानातलं घेतो, नाकातली नथनी घेतो, मी मणी घेतो.
काय 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 जण वाकडे चलतेत. मी कीर्तनात म्हणलं मी मणी घेतो, एका बाईनं मला काळे मणी दिले. हणू घ्यावा का काय करायचं सांगा बरं. एवढे वाकडे चलतेत महाराज. काही काही जण, एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेल म्हणलं इकडे, ते म्हणला काय, ते म्हणलं तुझ्याकडं गरम काय, ते म्हणला चहा, नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते म्हणलं पुरी भाजी, नाही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय, तुम्हाला उताप काय, नाही म्हणलं त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला राग आला, रागात म्हणला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तोय म्हणला इस्तू. आता हे इस्तू म्हणलं हे ना गच्ची बसवलं, हे म्हणा आणि एक प्लेट इस्तू. त्यानं एक प्लेट इस्तू आणला ठेवला त्याच्या पुढं. ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्ताला चिठ्ठी वडीत निघून गेला बघा. एवढं वाकडं चलतेत. आता काय करायचे सांगा बरं महाराज. असो, इकडे लक्ष द्या. संसारामध्ये प्रपंचामध्ये विचार करायचा जर झाला तर प्रत्येकाची अवस्था सारखीच आहे. मी सांगत होतो, दोघ जण नवरा बायको गाडीवर चालले, रस्त्याच्या कडेला बैल सजवलेले. बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारला, म्हणे होय हो आज लयच बैल सजवले, आज कशाच असं नाही. नवऱ्यानं सांगितलं आज बैलाच असं नाही, म्हणला पोळा आहे. बायकोच्या काय मनात विचार होते. बायको म्हणली बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का. आता असं म्हणल्यावर नवऱ्यानं गपची बसवणार. नवरा काय म्हणला माहिती का, झाली की आता संक्रांत. संक्रांत ऐकली बायकोला राग आला. बायकोच्या मनात एवढं छान माझा अपमान केलाय ना, मी ह्याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले, रस्त्याच्या कडेला गाढवं चरत होते. गाढवं तेवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते, तुमची पाहुणी. गाढवाकडे बघून आता बायकोला नवऱ्याचा अपमानच करायचा होता ना, त्याच्यामुळे काय म्हणते बायको नवऱ्याला, तुमचे पाहुणे. नवरा तिच्या पुढचा होता. नवरा गाढवाकडे बघतो, गाढवाला म्हणतो राम राम सासरे बुवा. प्रत्येकाचा संसार, प्रत्येकाचा प्रपंच असा कलकट होतो संसार. येथे सारा भगवंत दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार मुळात संसारात प्रपंचात कुठं नाही. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सुखी राहायचंय, आपल्याला जर समाधानी राहायचंय, म्हणे महाराज नेमकं आम्ही काय करावं. ऐका बरं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तर देवाची भक्ती करायची, देवाचं नामचिंतन तर करायचंय. ऐका, प्रत्येकाच्या पाठीमागं संसार करत असताना, प्रपंच करत असताना व्याप पाठीमागं लागलेला आहे. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी बाबा आम्हाला वेळच नाहीये. मग आम्ही नेमकं काय करावं. सावता महाराजांनी एक उदाहरण दिलं, म्हणले हे बघा, तुमच्या प्रपंचामध्ये, तुमच्या संसारामध्ये भगवंताचं नामचिंतन करत असताना तुम्हाला वेळ जरी नसेल तरी कामामध्ये काम, काही म्हणा कामामध्ये काम केलं पाहिजे आणि काहीतरी रामराम म्हणलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बाबा ज्या कुळामध्ये आम्हाला जन्म भेटलाय, या कुळामध्ये येऊन सुद्धा आम्ही भगवंताचं नामचिंतन करतो. का हो महाराज, नेमक्या कुळामध्ये तुम्हाला ज्या जन्म भेटलं हे कुळ नेमकं
होता सावता महाराज, आमुची माळियाची जात. काय? आमुची माळियाची जात. शेत लावू. काय काम आहे म्हणे आमच्या पाठीमाग? शेत लावू. ज्याच्या त्याच्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर ज्याचं त्याचं एक काम असतं, ज्याचा त्याचा एक व्यवहार असतो. बरोबर आहे? हा. माळियाच्या जातीमध्ये जन्माला आलेले संत श्रेष्ठ सावता महाराज काय करायचे? शेतामध्ये काय पिकवायचे? रोहिदास महाराज काय करत होते? बरोबर ना? तर असे प्रत्येक संतांचं जीवन चरित्राचा जर विचार करायचा जर झाला तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या कुळामध्ये येऊन ज्याच्या त्याचं काम ते करत होते. पण काम करत असताना त्यांना दाखवून द्यायचं नाही नुसतं कामच करतोय. काम करत असताना तो भगवंत, तो पंढरीचा पांडुरंग म्हणे आम्ही आपलासा तो देव नेमका केला कसा, याचं चिंतन आपल्याला बघायचंय. लक्ष देऊ नाही का? सगळ्या साधू संतांची सभा भरली. त्या सभेमध्ये पांडुरंगाचे अगदी लढीवाळ, अगदी जवळचे कोण कोण? नामदेवराय. फिरविले देऊळ जगा माझे, नामदेवा हाती नोहे हा सामान्य महिमा, संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा. अगदी लढीवाळ, देवाच्या जवळचे कोण होते? नामदेव. सगळ्या सभेमध्ये काय सांगितलं गेलं नामदेव महाराजांना? नामा तू कसा आहे? कसा आहे तू? कच्चा आहे. आता कच्चा आहे का पक्का हे बघण्यासाठी कोणाला पाठवलं? गोरोबा काका. गोरोबा काकांचं काम काय होतं? ते मडक कच्च आहे का पक्क आहे हे कुंभारापेक्षा जास्त कोणाला दुसऱ्याला कळलं का? नाही. ते थापटनं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मारत सुटली. आता कुणीच काही बोलत नव्हतं, पण नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये मारायचा टाइम आला की लगेच सांगितलं, बाबा मी देवाच्या जवळच आहे, तुम्हाला काही वाटतं का नाही? एवढा देवाच्या जवळचा असूनही मला तुम्ही मारताय? थापटनं जसं डोक्यामध्ये टाकलं तसे ते आला. बरोबर काकांनी सांगितलं म्हणे हे कच्च आहे म्हणे हे मडक. नामदेवराय मान्यच करत नव्हते, म्हणायचे मी एवढा देवाच्या जवळच असून मी कसं काय कच्चा असू शकतो? मी नाही कच्चा म्हणे. हो नामा तू कच्चाच आहेस. अरे देवा पण गाव विरोधात जाऊ दे, सगळे विरोधात जाऊ दे, तू तरी माझ्या विरोधात जाऊ नको. हे बघ ना, तिथं मला खोटं बोलायचं नाहीये. मुळातच तू पहिलाच कसा आहेस? कच्चाच आहेस. शतक झालं नामदेवरायांना. देवा बाकीचे काही म्हणतील रे, संतांनी काही म्हणू दे बाकीच्यांनी, पण मी तुझ्या एवढा जवळचा असून तू माझ्या विरोधात जायला नव्हतं पाहिजे. तू तरी कच्चा म्हणायला नव्हतं पाहिजे. कच्चा जरी असलो तर मला कोपऱ्यात घेऊन तरी सांगायचं कच्चा. यांच्या समोर असतो कुठं असं असतंय. आता ठरलं मी आहे तर कच्चा, पण नामदेवराय का सिद्ध करत नव्हते. आता हे नेमकं सिद्ध करायचं कसं? म्हणे हे बघ देवा, तू कसा ये, कुठल्याही रूपात ये, कधी ये, केव्हा ये, मी तुला ओळखत नाही. ओळखू शकत ना आम्हा, नाही ओळखणार. आणि अजूनही काही का, मी अगोदरच सांगितलं सावता महाराज यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ होते. थोडक्यात नामा कच्चा आहे का पक्का हे बघण्यासाठी न्यायाधीश जर यांच्यामध्ये कोण असतील तर ते सावता महाराज होते. मान्य करत नाहीयेत नामदेवराय, पण याच्यासाठी आता काय करावी लागेल? परीक्षा घ्यावी लागेल. परीक्षेमध्ये तर कळल ना तू पास होशील की नापास होशील, याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे चालतंय, परीक्षा घ्यायची. कशी? देवा तू कुठल्याही रूपामध्ये ये, कसाही ये, मी तुला काय करणार? काय करणार? मी तुला ओळखणार. तू कुठल्या जरी रूपामध्ये जरी आला ना तरी मी तुला 100% ओळखणार. ठरलं असं. देव होता महाराज तो जगाचा चालक मालक. सांगितलं गेलं आता मी पुढं पळणार, तू माझ्या पाठीमागं पळायचं. आपण लपाछपी केली, जिथं जाईल तिथं शोधून दाखवायचं. म्हणजे चालत आहे. देव इथं निघायचं, इथं प्रगट व्हायचा, इथं
इथं गुप्त व्हायचा, इथं प्रगट व्हायचा, इथं गुप्त व्हायचा, इथं प्रगट व्हायचा, इथं गुप्त व्हायचा. असं बराच वेळ चाललं. नामदेवरायांना काही देव पकडत नाही. पळत 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 भगवंत नाही का, जे भगवंताच्या गळ्यामध्ये जो हार होता ना, हार, तर पळताना त्याच्यातले फुलं खाली पडायची बघा. फुलाच्या अंदाजाने नामदेव महाराज पुढे चलत होते. फुलाच्या अंदाजानं जरी पुढे चलत असले तर तो भगवंत इथं निघायचा तर इथं गुप्त व्हायचा, इथं प्रगट व्हायचा, इथं गुप्त व्हायचा. भगवंत असा पळत 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 सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आला. आणि सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आल्याच्या नंतर सावता महाराजांना सांगितलं, महाराज मला लपायला जागा कुठं तरी द्या, माझ्या पाठीमागं चोर लागलाय. सावता महाराजांचं उत्तर असं होतं, सावता महाराज सांगतात, बाबा तूच एवढा मोठा चोर आहे, तुझ्या पाठीमागं कुठला चोर लागला? कारण मूळचा पांडुरंग हा गोकुळातलाय. कुठलाय? मूळचा पांडुरंग जर तो कुठला असेल तर तो गोकुळातला. आणि गोकुळातला जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याचा जो अवतार आहे तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. आणि तूच एवढा मोठा चोर आहे, तुझ्या पाठीमागे अजून कसला चोर लागलाय म्हणे. खोटं नका बोलू देवा. हो बघा, लपायला जागा द्या. सहज सावता महाराज म्हटले, हे बघा ह्या केळीचा बाग जो दिसतोय हा आपलाच आहे म्हणे. केळीचे पानं हे मोठ्या मोठ्याले असतात, त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यामध्ये दिसू शकत, जाऊन बसा म्हणे त्याच्यामध्ये. गेले. पण मग देवानं सांगितलं, लपायला जागा मला काही ही योग्य वाटत नाहीये. एवढा मोठा चोर पाठीमागं लागलाय, याच्यामध्ये तर मला सहज शोधू शकतो ना तो. दुसरी कुठेतरी जागा द्या. सावता महाराज शेतामध्ये काम करत होते, त्यांच्या हातामध्ये विळा होता. देवा तुला लपायला जागा पाहिजे ना? हो म्हणे, मला लपायला जागा पाहिजे. कुठल्याच प्रकारचा विचार सावता महाराजांनी केला नाही. स्वतःच्या हातामधला विळा आपल्या छातीवरती मारला आणि पंढरीच्या पांडुरंगाला, भगवंताला हृदयामध्ये कोंडला. काय? हृदयामध्ये कोंडलं आणि सांगितलं, देवा आता कितीही मोठा जरी चोर तुझ्या पाठीमागे जर लागला असेल ना तर तुला नाही पकडू शकत. नामदेवराय लगेच पाठीमागनं आले. का हो, पंढरीचा पांडुरंग जगाचा चालक मालक तुमच्या इकडं आलाय म्हणे. नाही, इथंच कुठं तरी लपलाय. नाही लपला. हो नाही, हो नाही, बऱ्याच वेळ चाललं. शेवटी नामदेव महाराजांनाही कळालं मी खरंच कच्चा आहे. हात जोडले नामदेव महाराजांनी. म्हणे, महाराज सभेमध्ये मी खरंच कच्चा निघलो, आता तो देव नेमका कुठे मला सांगा. हृदयामधनं तो पितांबर देवाचा दिसत होता. हे काय म्हणे, इथं देव आहे, हृदयामध्ये मी बंदी करून ठेवलंय त्याला. असं नामदेव महाराजांना त्या देवाला ओढलं, असं बाहेर काढलं आणि सांगितलं गेलं, देवा खरंच मी कच्चा निघलो. जे म्हणत होते ना मी कसा आहे, कच्चा आहे, मी खरंच कच्चा आहे. पण आता मला जर पक्क व्हायचं असेल तर याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे, तुम्हाला गुरु करून घ्यावा लागेल. ठीक आहे, मग आता गुरु जर करून घ्यायचा असेल तर मग नेमकं कुठं जावं? नामदेव महाराजांचे गुरु कोण? विसोबा. गुरु करून घ्यायचे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्याला गेले. त्या औंढ्याला गेले ना, औंढ्याला गेल्याच्या नंतर तिथं ते दृश्य बघितलं. काय दृश्य होतं माहितीये का? खालून महादेवाची पिंड होती आणि त्याच्यावरती कोणाचे पाय होते? त्याचे पाय त्याच्यावरती होते, त्या महादेवाच्या पिंडीवरती. त्या दृश्य नामदेवरायांनी बघितलं. राग आला नामदेवरायांना आणि नामदेवराय परत देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं, का रे बाबा देवा, गुरु ज्याला करून घ्यायचंय त्यालाच देव कळत नाही, मला काय देव कळणार आहे? काय मला देव ओळखण्यासाठी मी कच्चा सभेमध्ये ठरलो, याच्याकरता मला गुरु करून घ्यायचा आहे. त्या गुरुला जर देव कळत नसेल तर तो मला नेमकं सांगणार काय, मला काय शिकवणार आहे? असं नाही होऊ शकत. चला म्हणे, भगवंताला ते दृश्य दाखवलं आणि ते दृश्य भगवंतानं बघितल्याच्या नंतर सांगितलं गेलं, दादा ऐका, हे जे दृश्य तुम्ही बघताय ना, नामदेवरायांनी तिथले ते त्यांचे पाय उचलले, ते महादेवाच्या पिंडीवरचे बाजूला ठेवले. ते बाजूला ठेवले की खालून परत एक महादेवाची पिंड प्रगट झाली. ते तिथून परत उचलून परत एक महादेवाची पिंड खालून प्रगट व्हायची. मग नामदेवरायांना कळालं, यांचे पाय देवाच्या डोक्यावरती नाहीये,
देवानीच त्यांचे पाय आपल्या डोक्यावरती घेतलेले ही ताकद संतांमध्ये असते. मग नंतर गुरु करून घेतलं आणि मग नंतर नामदेव महाराजांना कळालं आपण कच्चे होतो, आता पक्के ठरलो. काय आपण कच्चे होतो ते आपण आता काय झालो, देव ओळखण्यासाठी आपण आता पक्के झालो. एवढे लढीवाळ मौलिक ज्ञानेश्वर महाराज वगैरे तीर्थयात्रेला जात असताना नामदेव महाराजांना सोबत घेऊन जायचंय. नामदेव महाराजांना सोबत घेऊन जायचं म्हणे सांगितलं होतं देवानं, नामा तुला मी सोडणार नाही. आणि नामदेव महाराजांनाही सांगितलं होतं देवा तुला सोडून मी दुसरीकडे कुठं जाणार नाही. पण नेमके माऊली ज्ञानोबा आले, ज्ञानोबारायांनी सांगितलं आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, जा म्हणे तीर्थयात्रेला, परंतु आम्हाला नामदेवरायांना सोबत घेऊन जायचंय. हो म्हणे चालतंय. देवानं सहजपणे म्हटलं हो जा म्हणे घेऊन. नामदेव महाराजांनी इकडे लगेच डोळा हाणला, का रे बाबा कालच म्हणलास की सोडणार नाही, आज परत जा म्हणतोस, काही पटत आहे का तुला? देवानं सांगितलं जावं लागल. ज्ञानोबाराय थोडी लोकांचे आपलेच आहेत, त्यांच्यासोबत तुला जायचंय. नामदेव महाराज होते देवा मी तुला काही सोडणार नाही. हट्ट होता ज्ञानोबारायांचा भगवंताचा. ज्ञानोबारायांच्या हट्टामुळं, भगवंताच्या हट्टामुळं त्या नामदेव महाराजांना जावं लागलं. पण नामदेव महाराजांनी देवाला एक आठ टाकली, ऐक देवा जगामध्ये जेवढे देव असतील तेवढी तीर्थयात्रा करत, जगामध्ये जेवढे देव असतील प्रत्येक देवाकडे जाईल, मंदिरामध्ये जाईल, गाभाऱ्यामध्ये जाईल, मंदिरामधली मूर्ती बघल, पण तुझ्यासारखा जिथं देव दिसल तिथंच माझं डोकं टेकवेन, मी दुसरीकडे डोकं टेकवणार नाही. तुला मान्य आहे? हे तुला जर मान्य असेल तरच मी जातो, नाही तर मी जाणार नाही. हो म्हणजे ठीक आहे चालतंय. आणि तीर्थयात्रा वगैरे झाली. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही म्हणताल महाराज आज सावता महाराजांची पुण्यतिथी, तुम्ही जीवन चरित्र नामदेव महाराजांचं का सांगताय त्याचं कारण असं आहे दादा, इकडे लक्ष द्या. सत्य जरी बाजूला असलं तर सत्याच्या पाठीमागे नेमकं काय लपलेलं हे तुम्हाला मग सांगायचंय. सर्वात श्रेष्ठ जर सावता महाराज या वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांच्या मांडलिमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते सावता महाराज आहेत. त्याचं कारण आहे देवाला ज्या वेळेस नामदेव महाराजांनी ओळखलं नव्हतं, नामदेव महाराज हे कच्चे का पक्केत हे बघण्यासाठी सगळ्या संतांचं जरी नामदेव महाराजांनी मान्य केलं नसलं तर सावता महाराजांचं त्यांनी मान्य केलं होतं. त्यांनी मान्य केलं होतं. याच्याकरता सावता महाराजांना अगदी अजून एक माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहेत असे काही बघा. हा ज्यावेळेस हे झालं पहिलं उदाहरण, पण अजून एक असंच उदाहरण आहे. ज्यावेळेस नामदेव महाराजांनी देवाने नामदेवरायांची परीक्षा घ्यायची ठरवली तर परीक्षक म्हणून सोबत सावता महाराज होते. कसे माहित आहे का? सोबत दोघ जण, नामदेव महाराज आणि सावता महाराज या दोघांना सोबत ठेवलेलं होतं. दोघ जण सोबत होते. देवानं सांगितलं हे बघा मी कुठलंही रूप धारण करून येणार, काय मी कुठलंही रूप धारण करून येणार, फक्त तुम्ही मला ओळखायचं. मला जर तुम्ही ओळखलं तर परीक्षेमध्ये तुम्ही काय झाले, पास झाले. ठीक आहे म्हणे. पहिल्यांदा असं आगळं वेगळं रूप देवानं धारण केलं बाबा. काठीची जोडी वगैरे चपात्या भिक्षा मागून असं रूप धारण केलं भगवंताने. निघाले देव. नामदेवराय सावता महाराज अशी बसलेले होते. तेवढा तिथं आला, आवाज दिला मोठ्याने भिक्षा मागली. तेवढ्यात नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा कोण आहे, जा बाबा घरी तुझ्या, इथं माझा देव येणार आहे, जगाचा चालक मालक येणार आहे, तू कशाला इथं आला, इथं परीक्षा घ्यायची ठरलीये, तू इथं येऊ नको, कुठल्या तरी रूपामध्ये देव येईल मला गुतवल, तू जा इथून, थांबू नको इथं. तो कोण होता? कोण होता? तो देवच होता ना. नकार दिला बाबा तू जा इथून, थांबू नको. सावता महाराज काहीच करत नव्हते, ते गप्प होते. कारण सावता महाराजांना माहिती होतं हाच पांडुरंग आहे, तोच भगवंत आहे. अरे म्हणा कशाला पाठवताय, चला आपण, माझ्याकडे भाकरी आहेत म्हणे, मी मागून गावामध्ये भाकरी आणल्यात, आपण काय करू, ह्या भाकरी दुधासोबत खाऊ म्हणे. नामदेव महाराज म्हणले भाकरी तर आहे हे मान्य आहे, आता दुधासोबत खायचं, तुझ्यापेक्षा आहे का दूध? म्हणजे नाही. मग दूध नाही, मग आता इथं कुठं दूध दिसणार आहे तुला, इथून कुठून घेणार आहे, इथं गाय नाही काही नाही, दूध हे बघा म्हणे, ती तिथं कुत्री आहे म्हणे, त्या कुत्रीचं दूध काढणार आहे. काय कुत्रीचं दूध काढणार आहे म्हणे, तुम्हाला कोणाला खायचंय का सांगा. कुत्रीचं दूध काढलं देवानं, अशा मस्त भाकरी सुडल्या. सावता महाराज ताटामध्ये बसले खाण्यासाठी. नामदेव महाराज म्हणले बाबा आमच्या सगळ्यांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहे, आपल्याला देवाला ओळखायचं, आपलं चाललंय काय, तुम्ही करताय काय. सावता महाराज बरं त्यांना खुणवायचे, सांगायचे लय मस्त आहे म्हणे, खा तुम्ही दोन घास. नामदेव आहे मला नको म्हणे, देव येणार आहे, खा लय चांगला आहे, एकमेका देव नाही. शेवटी कळालं देवाला नामा कच्चाच ठरला. जे रूप धारण केलेलं होतं स्वतःचं पांडुरंगात स्वरूप प्रगट केलं देवानं.
आणि सांगितलं गेलं, नामा तू तर बोलला होता कुठल्याही रूपामध्ये या, तू कस काय नाही ओळखू शकला? हो देवा, चुकलं. एक परीक्षा झाली म्हणे, तुम्ही एकटेच आलात, रुक्मिणी नाही सोबत, काय नाही, मला कसं कळणार आहे हो? ते सावता महाराजांना कळलं. सावता महाराज म्हणजे तुला सांगू सांगू कटाळू ना मी, तू ऐकत नाही. ज्येष्ठ माणसाचं कधी बी काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. जाऊ दे देवा, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही एकटे येऊ नका, सोबत कुणाला तरी घेऊन या, रुक्मिणी मातेला घेऊन या. देव रुक्मिणी माता असे दोघं जण आले की आले, असं रूप धारण केलं, असं रूप धारण केलं. ते गावामध्ये येतात बघा, खुरपे वगैरे बनवून देतात, घिसाडी म्हणतात ना त्यांना. असं रूप धारण केलं, आले दोघं जण. नामदेव महाराजांनी बघितलं, हे रूप बघितल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी डोक्याला छानून घेतलं. काय म्हणले आता हे तारा, देव येणार आहे, हे काय आलं इथं? सांगितलं, हो बाबा, अहो आमचा देव येणार आहे, तुम्ही जा. आता नामदेवरायांनी रुक्मिणीला सोबत आणायला सांगितलं, तर देवानं रुक्मिणी सुद्धा आणली, तरी याला कळालं नाही. यांनी मस्त स्वयंपाक सुरू केला देवानं. बोकडं होती, पहिलं बोकडं कापलं टाकलं, दुसरं कापलं टाकलं, तिसरं कापलं टाकलं, असे सगळे बोकडं ते ह्याच्यामध्ये टाकले. ते रुक्मिणी म्हणले, हे कमी पडत, हे पुरणार नाही, म्हणले अजून पाहिजे. म्हणे आता देव हुशार होता, बोकडं तर नाही राहिले म्हणे, बाकी काही राहिलं नाही, आता इथं काय करायचं? हे बघ म्हणे, हे इथं दोघं दिसते, त्यातलं एक लय गुलुगुलू बोलतो, हे उचला, याला उचल म्हणले. पहिलं नामदेव महाराज जीव पळत सुटले डायरेक्ट पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. देव काही दिसत नाही, मागून देव आले, अरे बाबा मीच होतो तो. दुसऱ्या परीक्षेतही नामदेवराय नापास. सावता महाराजांना माहित होतं, त्यामुळं काय सावता महाराज शांत होते. देवा काय बी रूप धारण करून येतं, अहो देव आहात तुम्ही, जरा देवाचं तरी रूप धारण करून या, असं कसं रूप धारण करून या? बरं ठीक आहे म्हणे. आता तिसऱ्यांदा रूप धारण केलं ते म्हणजे राजाचं. घोड्यावरती बसून आले, मस्त राजाचं रूप, अशी तलवार ते असं वजनात आले, मिशीला पिळा वगैरे वगैरे आले. ना आल्याच्या नंतर काहीच नव्हतं, ते फक्त हल्ला करायचे. नामदेवरायांना वाटलं कुणी मारायला चालू का काय माहिती. ते तलवार ते बघितले, काऊ म्हणे कोण आहे तुम्ही? काय नाही म्हणे, मी राजा आहे. इथं मारायचं म्हणले कोणाला, आता नेमकं कोणाला मारायचं? मारा वाटते दोघांपैकी कोणाला तरी. परत वाटलं नामदेवरायांना, परत आपल्याला कुणीतरी मारतंय का? परत नामदेवराय पळाले. आता परत नामदेवराय पळाले, परत देवाकडे जाऊन बसले. परत देवाला काय, नामदेवरायांना काही देव ओळखू आला. तिसऱ्या परीक्षेतही नापास झाले. मग शेवटी चुकी मान्य केली, मान्य करत नव्हते म्हणून सगळ्यात ज्येष्ठ त्यांच्यामध्ये सावता महाराज होते. सावता महाराजांनी सांगितलं गेलं, नामा तू कच्चा आहे, पक्क ठरवण्यासाठी मग नंतर गुरु करून घेतला. मग नंतर नामदेवराय पक्के झाले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे दादा, जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्यामध्ये कोणीतरी आपल्याला ज्ञान देण्यासाठी, आपल्यामध्ये अनुभवी श्रेष्ठ आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं असणं हे फार गरजेचं आहे. जसं की आपल्या वयातल्या वयात कुणी जरी ऐकत नसलं, तर वयोवृद्ध आपल्यामध्ये जर असलं तर कुणीतरी आपलं नक्की ऐकतं. सावता महाराजांनी नामदेव महाराजांचं आहे, नामदेव महाराजांनी ऐकलं सावता महाराजांचं. आणि अगदी लढिवाळपणे देवाकडे जर बघितलं तर देवाचे अगदी सगळे साधू संत जवळचेच आहे. सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांद्यामध्ये मुळ्यामध्ये त्या भगवंताला, त्या जगाच्या चालक मालकाला बघितलं. सावता महाराज सांगतात, आमुची माळी याची जात, शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याले, सावताने केला मळा आणि विठ्ठल देखीला डोळा. साक्षात सावता महाराजांनी जो मळा केलाय, त्या मळ्यामध्ये त्या जगाच्या चालक मालकाला, पंढरीच्या पांडुरंगाला बघितलं. महाराज सांगतात, सावताने केला मळा आणि विठ्ठल देखीला डोळा. संसारी असावे हसून नसावे, संसारात असा, संसारात राहा, पण हसून नसल्यासारखं राहा. काय करा,
भगवंताचं नामचिंतन वारंवार करा, याची शिकवण आजच्या त्यांच्या कुळाच्या विचारानं, त्यांच्या धर्माच्या विचारानं, त्यांच्या शेतीच्या विचारानं, त्यांच्या कामाच्या विचारानं ते तुम्हाला मला सांगून दिलंय. कसं करायचंय, कसं वागायचंय, तो भगवंत आपला कसा करून घ्यायचा आहे याची वर्णनात्मक स्तुती आजच्या अभंगाद्वारे तुम्हाला मला सांगितली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुम्ही सर्वांना केलेलं निवेदन आहे. आपला वेळ झालेला आहे. मी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्त भव्य दिव्य अशा प्रकारचं गोष्ट लागावं एवढं सुंदर तुम्ही सर्वांनी केलेलं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र अभिवादन करतो. एकदा सर्वांनी हातावरती घ्या. सर्वांनी एक साथ सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगा, प्रेमानं जगा. हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. सोबत काय येणार आहे, माणसं किती टिकवले, माणुसकी कशी ठेवली, भगवंताचं नामचिंतन त्यांनी किती केलं हे सोबत येणारे धरा. किती धन कमवलं, किती श्रीमंती कमवली, किती पैसा कमवला, या आयुष्यात तुमच्यासोबत काही येणार नाही. एवढं सुंदर तुम्ही सर्वांनी केलेलं हे कार्यक्रमाचं नियोजन. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. यजमाना करता आणि या कार्यकर्त्यांकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत आमचे आदरणीय छगन झगडे, विकास झगडे, संभाजी झगडे आणि जालिंदर झगडे. एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. असतील त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. अतिशय सुंदर एक दिवसाचा कार्यक्रम आहे बरं, पण असं वाटत नाही की हा कार्यक्रम एक दिवसाचा आहे म्हणून. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आजचं हे कीर्तन फक्त छोट्या मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी आहे. याच्याकरता मी माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा छोटासा लेख तयार केलेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा. ह्या कॅलेंडरची काही जास्त किंमत नाही, फक्त 20 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. कॅलेंडर कमी आहेत, पंगत बसायच्या अगोदर कॅलेंडर घेऊन जा. पेजवरती अवेलेबल आहे. अतिशय सुंदर